आणि 10 नंबरच्या वचनापासून आपण देवाचं पवित्र वचन वाचूया. दिमिश्कामध्ये शाऊल. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला. हनन्या त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तासकर शाऊल नावाच्या माणसाचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करत आहे आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवत आहे असं त्यानं पाहिलं आहे. बस परत असं संजीवनी परिचितांचे कृत्य सगळ्यांनी काढले. 9 नंबरचा अध्याय 10 वचनापासून 12 पर्यंतची वचने. 10 ते 12 मिळालं पटकन. चला आणखी कोणाला मिळाले? सनी ब्रदर हा वाचा. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तारस्कर शाऊल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करत आहे आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपल्यावर हात ठेवीत आहे असे त्याने पाहिले आहे. तेव्हा हनन्याने उत्तर दिले. लक्षपूर्वक सगळे जण आहे. दिमिश्कामध्ये हनन्या नावाचा कोण एक शिष्य आहे. दिमिश्कामध्ये. आता मन अस्थिर करू नका. जोपर्यंत आपण स्थिर, शांत आणि एकाग्रतेने देवाचं वचन ऐकणार नाही, तोपर्यंत प्रभूचा अभिषेक, प्रभूचं सामर्थ्य आणि प्रभूची कृपा आपल्याला येणार. आज ते आपल्या जीवनामध्ये चमत्कार करतात. आज वचनाचं ज्ञान परमेश्वर ते आपल्याला देणार. विपुल आणि मोठ्या प्रमाणात प्रभूची कृपा आपल्याला देणार. परिचितांच्या कृत्यामध्ये 9 नंबरचा अध्याय आणि 10 नंबरचं वचन हे सांगत आहे. इकडे हनन्या नावाच्या कोणा एका शिष्याला देवाचं वचन प्राप्त. येशूचा शिष्य आहे, दिमिश्कामध्ये आहे आणि त्याचं नाव हनन्या आहे. देवाचं वचन प्राप्त झालं. उठ हनन्या, उठ, मी तुला सांगत आहे ते काम कर. दृष्टांत पाहणं, देवाची वाणी ऐकणं, देवाचं सामर्थ्य स्वीकारणं, यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. आमचं एक सामर्थ्य आहे, देवाचा आग्रह तो आहे आणि त्यासाठी तेवढं देवाच्या जवळ राहणं गरजेचं आहे. त्याचं पावित्र्य, त्याचं गांभीर्य, त्याचं रहस्य, वाणी माझ्या देवाची आहे का हे स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. आज मी वेगळा विषय सांगणार होतो. वेगळा विषय आज मी तुम्हाला सांगणार, तो पुढच्या रविवारी. आता देवाचं वचन त्याला प्राप्त झालं. काय वचन प्राप्त झालं बघा पटकन. प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्याने जा.
नीट नावाच्या वाटेने जा. मी विचार करत होतो, जगात नीट नावाची मेडिकल एक्झाम काढली, काय करायला? नीट, बरोबर की नाही? मेडिकल काउन्सिल बोर्डने एक परीक्षा घेतली, सुरू केली. त्या परीक्षेचं नाव काय आहे? नीट. हे जेवढं जग चाललंय ना, ते सगळं पवित्र शास्त्रावर चाललंय. त्याच्या विरुद्ध त्यांना काही कळत नाही आणि देवाचा आत्मा त्यांना सांगतो, याला हे नाव दे, तेच नाव. वाक्याचं नाव काय आहे? नीट नावाच्या वाटेने जा. नीट एक्झाम का घेतली? नीट परीक्षा पास झालं काय तयार होताय का? डॉक्टर तयार होतो. काय करतो? काय करतो? त्यासाठी त्या वाटेने जाणं गरजेचं आहे, ज्या वाटेवर रोगी बरे करण्यासाठी तुम्हाला जायचंय. आणि त्या वाटेचं नाव काय? नीट. नीट नावाच्या वाटेने जा. तिथे यहुद्याच्या कोण एक मनुष्य आहे, कोण एक मनुष्य आहे, तो प्रार्थना करत आहे, तो प्रार्थना करत आहे. काय दृष्टांतात पाहिलेला आहे की हनन्या नावाचा कोण एक मनुष्य माझ्याकडे येत आहे, ज्याने माझ्या डोळ्यावर हात ठेवल्यावर माझं आंधळपण निघून जाईल. नीट नावाच्या मार्गाने गेलं का रोगी बरं करण्याचं कृपा लागली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोणत्या मार्गाने गेल्यावर? नीट. आतापर्यंत ही कॅप्सूल, ही गोळी जगात कुणी दिली? फक्त गोरे मार्गाने दिली. जगाला कळतंय, गुगलला कळतंय. नीट रोगी बरे होतात. हा फॉर्म्युला आहे आपल्या चर्चचा. नीट नावाची परीक्षा काढली, 10 वर्ष झाली. नाही, 10 नाही झाली, आधीच्या नंतर चालू झाली. आपण आधी MBBS ला किती ठेवलं? 10 वर्ष. आज देवाने मला सांगितलं की नीट नावाच्या वाटेने गेल्याशिवाय रोगी बरे होत नाही. आणि त्या नीट नावाच्या वाटेवर जाण्यासाठी देवाचं पाचरण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाचं बोलावणं पाहिजे, देवाची निवड पाहिजे, देवाचा दृष्टांत पाहिजे, देवाने वेगळं केलेलं असलं पाहिजे. तोपर्यंत जात नाही. आणि नीट नावाच्या वाटेवर गेल्याच्या नंतर यहुद्याच्या तार्ससच्या घरामध्ये एक व्यक्ती बसलेला आहे. तो काय करत आहे? काय करत आहे? काय करत आहे? काय करत आहे? प्रार्थना करत आहे. आता पुढे बघा, 2 नंबरचं वचन वाचा. 9 अध्याय 2 नंबर. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिविश घातल्या. संस्थानाला असे पत्र मागितले की तो मार्ग अनुसरलेला आहे त्याने. या वाटेने जो जात आहे त्याच्या हातात फरमान आहे की जो कोणी येशूच्या वाटेने चालत आहे, जो कोणी सभास्थानामध्ये प्रार्थना करत आहे, येशूचं गौरव करत आहे, त्या लोकांना कसं आणावं? कसं आणावं? ऐकायचं, कसं आणावं? कसं आणावं? लोकांना बांधून आणायला चाललेला व्यक्ती आहे. राजाचं फरमान घेऊन बांधून आणण्यासाठी चाललेला आहे. आता तोच त्या यहुदाच्या तार्ससच्या गावामध्ये नीट नावाच्या वाटेवर तोच कसा होऊन पडलाय? कसा होऊन पडला? आंधळा होऊन पडलाय. जो बांधून आणायला चाललेला आहे. देवाच्या लोकांनो, देवाचं वचन सांगतं, तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावं हे शोधत. शैतान आपला शोध करत आहे गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे. आपल्या जवळ जेव्हा तो येतो तेव्हा त्या शैतानालाच माहिती नाही की माझ्या येशूने त्याच्या मुखातले दात सगळे काढून टाकले.
प्रेज द लॉर्ड. आलाय तुमच्याकडे गेलेला करत चावायसाठी फोडायसाठी, पण त्याचे दात येशूने काढून टाकले. राजाला माहिती नाही, वाघ पाळून ठेवले, वाघ पाळून ठेवले. ज्याला कोणाला गुहेत टाकलं म्हणजे तो सिंह त्याला फाडून खाईल यासाठी पाळून ठेवले. त्यांना मांस खाऊ घालतात, त्यांची काळजी घेतात, त्यांना प्रत्येक गोष्ट गुबलक आणि विपुल देतात. आता वेळ आहे दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकायची. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वाघ ताजा तवाला करून ठेवलाय. या जगाच्या अधिपतीने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी शत्रू तयार करून ठेवलेले आहे. त्यांना खाऊ घालणं, त्यांना लागेल त्या गोष्टी पुरवणं सगळं देवाच्या मुखात दानिएलसाठी सिंह तयार करून ठेवला. देवाचं वचन सांगतं सिंहाच्या गुहेत दानिएलला टाकून दिलं. काय चमत्कार झाला, काय चमत्कार झाला. बर आणखी सिंहाच्या गुहेत दानिएल पडलाय खाली. सिंह काय करतो, खाल्लंय का सिंहाने. परमेश्वर देव त्याला म्हणाला, हे राजा तू सिंह केवढाही तयार करून ठेव, कितीही ताकदवान तयार करून ठेव, त्याचं तोंड उघडायला मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो उघडत नाही. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत मी त्याच्या हाताला शक्ती देत नाही तोपर्यंत तो पंजा मारत. शैतान किती कुचाली करू द्या, शैतान किती कुचाली करू द्या, पण त्याचा हातच जर वर झाला नाही तर पंजा मारील कसा, आणि जर तोंड उघडलं नाही तर दाताने खाईल कसा, आणि जरी तोंड उघडलं दात नसतील तर रक्त काढेल. आता तो फरमान घेऊन चालला, देवाच्या लोकांना बांधून आणायचं आहे. आणि कोणत्या वाटेने चाललेला आहे, नीट नावाच्या वाटेने सांगतोय आपल्याला. आणि हा शौल कोणत्या रस्त्यावर चालला आहे, कुठल्या वाटेने चाललाय शौल, दिमिश्काच्या रस्त्याने तो चाललाय. हातात फरमान आहे, लोकांना मारण्यासाठी चाललाय, बांधून लोकांना येरुशलेमेत आणण्यासाठी निघालाय. येरुशलेमेत निघालाय, चाललाय कोणत्या वाटेने. पहिल्या नंबरचं वचन माझा 9:1 पटकन. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे याविषयी फुटकार टाकत होता. याविषयी तो फुटकार टाकला. फुटकार शब्द वापरा. फुटकार, फुटकार म्हणजे काय, फुटकार म्हणजे हा काय का डरकाळी. फुटकार म्हणजे काय, फुसफुस करणं. एखादा बैल आहे किंवा एखादा पोर आहे, तो बांधलाय, तो मार्क आहे, त्याच्यावरून माणूस गेलो तो कसा करतो, फुटकार टाकणारा हा बैल आहे. हा जो आहे फुटकारा टाकणारा शाऊल आहे, तो फुटकारा टाकत आहे का, की मला जाऊन देवाच्या येशूच्या लोकांना बांधून आणायचं. कोणत्या वाटेवर चाललाय, दिमिश्काच्या वाटेवर जात असतात. पुढे काय 3 नंबरचं वचन माझा पटकन. तुम्हाला या 10 ते जे 15 वचनापर्यंत तिथले रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. आणि तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपल्याबरोबर बोलताना ऐकली की शाऊला शाऊला माझा छळ का करतोस. जमिनीवर पडला तो दिमिश्काच्या वाटेने जाताना. दिमिश्कामध्ये तो जात आहे धरून आणण्यासाठी, समाजाच्या लोकांना मारण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी तो जात आहे. दिमिश्कात धरण्यासाठी, धरून आणण्यासाठी तो चाललेला आहे. कोणाला धरून आणण्यासाठी चाललाय, नाव सांगा टपकन, सांगा तुमचा मार्ग अनुसरणाऱ्यांना. बरं, आणि नाव सांगा, व्यक्तीचं नाव सांगा, कोणाकडे चाललाय, कोणाकडे जायचंय याला. दिमिश्कात याला जायचंय, धरून आणण्यासाठी कोणाकडे जायचंय, राईट. कोणाला धरून आणायला चाललाय, कोणाला धरून आणायला चाललाय,
दिमिश्कला तू कुठे घेऊन जायचे? यरूशलेममध्ये. येरूशलेम. देवानं त्याच वाटेवर त्याला छाया केलं, अग्नीने त्याला पछाडलं, अग्नीच्या शिवा त्याच्यावर आल्या, पवित्र आत्म्याचा प्रकाश त्याच्यावर आला आणि तो वरून खाली पडला. खाली पडल्याबरोबर देवाच्या लोकांनी त्याने वाणी ऐकली. त्याने वाणी ऐकली. काय वाणी ऐकली? शौला शौला माझा छळ का करत आहेस? तेव्हा शौल म्हणाला, काय म्हणाला शौल? बोला पटकन. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपल्याबरोबर बोलताना ऐकली की, शौला शौला माझा छळ का करतो? तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? प्रभू तू कोण आहेस? बस. प्रभू तू कोण आहेस? छळ करणाऱ्याला अद्याप हे माहिती नाही की दुसरा एक प्रभू आहे जो छळ निर्माण करणारा आहे. तो प्रमाण घेऊन चाललाय त्याला, त्याच्या राजाचं प्रमाण त्याच्या हातात. त्याच्या राजाची प्रजा त्याच्या ताब्यात आहे, त्याच्या राजाचं सैन्य त्याच्या ताब्यात आहे, त्याच्या राजाला तो प्रभू म्हणत आहे. पण त्याला हे अद्याप माहिती नाही की या प्रभूपेक्षा वेगळा प्रभू. प्रभू तू कोण आहेस? असा आतापर्यंत मी पाहिला नाही. देवाच्या लोकांना कधीच तुम्ही पाहिला नाही असा तुमचा आणि माझा प्रभू आहे. प्रभू तू कोण आहेस? प्रभू तू कोण आहेस? ज्याच्या येण्यानं ज्याच्यामुळे संपूर्ण प्रकाश होतो, प्रभू तू आहेस तरी कोण? ज्याच्यामुळे अग्नीच्या ज्वाला उतरतात, तू आहेस तरी कोण? ज्याच्यामुळे डोळे अंधळे होतात, प्रभू तू आहेस तरी कोण? तेव्हा ती वाणी त्याच्याशी बोलली आणि म्हणाली, काय म्हणाली? काय म्हणाली? ज्या येशूचा तू छळ करत आहेस तोच मी आहे. ज्या येशूचा तू छळ करत आहेस. जेव्हा येशू येतो तेव्हाच्या लोकांना लक्षपूर्वक ऐका, जेव्हा येशू आपल्याकडे येतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट त्या ठिकाणी प्रकाश होतो. Praise the Lord, praise the Lord. आणि प्रकाश होतो म्हणजे निघून काय जातं? अंधार निघून जातो. आपला येशू जर आपल्या घरात आहे असं जर आपल्याला वाटतं तर आपल्या घरात अंधार शिल्लक नाही. Praise the Lord. तू कोण आहेस प्रभू? तुझ्या येण्याने प्रकाश करा. तू कोण आहेस प्रभू? तुझ्या येण्याने अग्नी खाली आला. येशू त्याला म्हणाला, ज्या येशूचा तू छळ करत आहेस, ज्या येशूचा तू छळ करत आहेस, तो मी येशू आहे. आणि मग आपण 10 वाजल्याकडे पुढे वाचलं, हनन्याला देवाचं वचन प्राप्त झालं, उठ नीच नावाच्या वाटेने जा. यहुदाच्या घरामध्ये, तास्कर यहुदाच्या घरामध्ये तिथे एक व्यक्ती प्रार्थना करते. मागण्यासाठी फरमान घेऊन निघालेला काय करत आहे? काय करत आहे? 12 नंबर वचन काय करत आहे? पटकन काय करत आहे? अनन्या नावाचा एक मनुष्य आपल्यावर हात ठेवत आहे असं त्याला पाहिलं आहे. असा दृष्टांत पाहिला. 11 नंबरचं वचन. 11. प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा. उठून नीट नावाच्या रस्त्याने जा. आणि यहुदाच्या घरी तास्कर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. कारण पहा तो प्रार्थना करत आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. अगोदर काय करत आहे? तो सुरुवातीला काय करायला निघाला? आणि बांधून आणायला निघाला. बांधून आणायला निघाला. जो बांधून आणायला निघाला तो आता काय करतोय? प्रार्थना करत आहे. तो उघड डोळ्याने पाहत होता, आता तो कसा झालाय? अंधारात. कसा झालाय?
जेव्हा देवाचं सामर्थ्य आणि देवाची कृपा येते देवाच्या लोकांना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला वैर काहीच दिसत नाही. Praise the Lord. आपला विरोधी कोणी आपल्याला जाणवत, आपला शत्रू कोणी आपल्याला जाणवत, कारण प्रभू मार्ग बदली करणारा देव आहे. देवाने शौलाचा मार्ग बदली केला. प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटलं मी येशू आहे ज्याचा तू छळ करत आहेस. तो 3 दिवस 3 रात्र रस्त्यावर पडून राहिला. Praise the Lord. Praise the Lord. 3 दिवस आणि 3 रात्र रस्त्यावर पडून राहिला. उपवासी राहिला, प्रार्थना करत आहे, प्रभू माझे डोळे उघड. याच शौलाने पेत्राच्या मंडळीतील लोकांना त्यांच्या डोळ्यात तापून गरम करून उकळून तेल टाकलेलं आहे. डोळ्यात उकळतं तेल टाकलं का? येशूची प्रार्थना. याच शौलाने टिपऱ्यात लोकांना तेलात बुडवून वर काढलेलं आहे. याच शौलाने लोकांना, सेवकाला कलवतीने कापलेलं आहे. याच शौलाने देवाच्या लोकांना तलवारीच्या घावाने त्या ठिकाणी मारून टाकलेला आहे. हाच शौल दिमिश्काच्या रस्त्यावर विश्वासाच्या लोकांना धरून आणण्यासाठी, येरुशलेमेत घेऊन येण्यासाठी निघाला. तो शौल जेव्हा येशूच्या हातात सापडला देवाच्या लोकांना, तेव्हा सर्वात पहिली गोष्ट येशूने त्याला घायल केली. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये येशू नावाचं भय तयार झालं. तिसरी गोष्ट, त्याची उन्मत्त दृष्टी आंधळी झाली. चौथी गोष्ट, त्याला अन्न पाणी मिळणार नाही याची व्यवस्था देवाने केली. जो गर्विष्ठ आहे, जो आपल्या शक्तीवर भरोसा ठेवतो, जो आपल्या ज्ञानावर भरोसा ठेवतो, जो आपल्या ताकदीवर भरोसा ठेवतो, देवाच्या लोकांना देव त्याला अन्नापासून मोहताज करतो. अन्नापासून काय करतो? राजाच्या पती असलेला थोर व्यक्ती आहे. दिमिश्काच्या वाटेवर कसा पडला? बिगर अन्ना पाण्याचा पडला. आपल्याला जे अन्न प्रभूने दिले आहे ते अन्न फक्त प्रभू येशूची कृपा आहे म्हणून ते आपल्याला. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. म्हणून येशूने सांगितलं, रोज प्रार्थना करा की हे बापा आम्हाला आमची रोजची काय दे. काय प्रार्थना करायला रोजची भाकर दे. कारण तू प्रार्थना करणार नाही तर मी बंद करीन बरं का. काय प्रार्थना केली नाही तुम्ही काय करीन. आणि बंद केल्यावर मग पहिल्या काळात झडी लागायच्या. झडी आषाढ श्रावण महिन्यामध्ये झडी लागायची. आपण सगळ्यांनी पाहिजे झडी लागायची. जिजाकाला माहिती, सवाकाला माहिती, दुबाकाला माहिती, मोठ्या दबाकाला माहिती, नागरिकाला माहिती, ते शहरात कांबळे पालखी बाईंना माहिती, सगळ्यांना माहिती. झडी लागायची. झडी पावसाची झड लागायची पावसाची. आणि त्यावेळेला आपले गोरगरीब लोक आपण छपरात राहायचे. छपरावरून कळायचे. सगळ्याकडे चुली, गॅस कोणाकडेच नव्हते. गॅस काय आले नव्हते. झड लागायची. आपल्याकडे पाहिलं 2 पाहिलं असं धान्य संपून जायचं. चूल पेटायला काढायची पिटी वल्ली झालेली. 2-4 दिवस काम नाही म्हणून आपल्याजवळ पैसा नाही. आपल्याजवळ पैसा नाही. काळ्याची पिठी ओली झालेली. काळ्याची पिठी घ्यायला पैसा नाही. मग कुठून तरी थोडंसं धान्य कोणाकडून तरी मागून आणायचं, दळून आणायचं. लाईट नाही, जागेवर भरायचं आणि मग ते चुलीवर ओल्या सरपणाला फुफू करून खायचं. देवाच्या लोकांना अन्न देखील झड लागल्यावर मिळत. लोक कण्या भरून खायचे, भात शिजून खायचे, लोक गवत आणून खायचे. हे दिवस होते. म्हणून प्रभूने ते पाहिलं आणि सांगितलं, एक काम कर. शिष्य म्हणाले, गुरुजी आम्ही प्रार्थना कशी करावी? येशू म्हटला, कशी करावी? मी सांगतो अशी करावी.
कशी करावी सांगितलं प्रार्थना? हे आमच्या स्वर्गातील बाबा, हा तुझे नाव पवित्र मानले हा जावे. तुझे राज्य येऊ. हा जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. बरं. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जे येशूने शिकवलेली प्रार्थना करत नाही त्यांच्याकडचं पोते संपल्यावर ते परत पोते देत ते आपण आज 2 वर्षांनी 3 पोते घेतले होते, आता 5च पाहिजे, बाकीचे पुढे गेले. प्रार्थना करीत नाही ना, प्रार्थना करीत नाही. मागच्या 2 वर्षापूर्वी मी लय भारी काम केलं होतं, 4 वर्षी का नाही कारण काय करीत नाही? रोजची भाकर मिळण्यासाठी प्रार्थना करा. अन्नाला मोठा जाय 3 दिवस रस्त्यावर पडू नये. ज्याच्याकडे पाहून लोक थरथर कापत होते, आज तो दृष्टीहीन आहे. त्या दृष्टी नाही, ज्याचा अवयव सांगितल्यावर लोक घाबरत होते. आला शौल आला म्हटल्यावर लोक दारात लावून बसायचे, लोक थरथर कापायचे. आता हा शौल आंधळा झाला, रस्त्यावर उपोषी पडला आणि तो पुन्हा येरुशलेमेत लोकांना घेऊन जाण्यासाठी आला होता. तो येरुशलेमेत गेला नाही, तर तो कुठे गेला? दिमिश्कात गेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण दिमिश्कामध्ये हनन्या बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कितीही शक्तिशाली लोक असू द्या, ते परत याच जागेवर येणार नाही, कारण ते हनन्या बसला. कुठे जाऊ द्या, ते परत याच जागेवर, कारण त्यांना माहिती नाही वयाच्या 11व्या वर्षी खुटा ठोकलाय गोरे बदल नावाचा. आज 49 वर्ष वय. नोकरी मिळत नाही म्हणून पालक झालो नाही, काम होत नाही म्हणून पालक झालो नाही. आता मी गवंडी काम करायला सुरुवात केली तर नेवासा तालुक्यात सगळ्यात मोठा बिल्डर मी असतो. 5वीला पुजलंय माझ्या गवंडी काम. 2 मिनिटात मी 10 मजल्याच्या बिल्डिंगचा हिशोब सांगतो. पोट भरायसाठी पालक झालो नाही. 30 वर्षात आजपर्यंत बायबल पूर्ण करून 1 रुपया देखील घेतला नाही. 1 रुपया घ्यायचं म्हणून बायबल उघडा, तुमच्या बायबलमध्ये दान टाकायची, मी चैन लावली बायबलची, येऊ का? परत म्हटलं बायबल टाकायची, येऊ का? एवढी लायकी झाली का रे हरामखोर? 500ची नोट घेऊन होता माझी, एवढी लायकी वाढली का? न सांगणारी भिजत नोट, 500 टिकल्याची मत असणारी छान बोल लक्षणावर ठेवत आहेस. ज्याचं जीवन आहे, ज्याचा द्वारे स्वर्गात जायचं आहे, देव नको मला फेकून दे, अजून फेक. आपण त्या देवाचे सेवक आहोत जो ते जग निर्माण करणार. एक दास 2 धड्याची चाकरी करू शकत, एका धड्यातून 2 प्रकारचं पाणी निघू शकत. रविवारी लोक प्रार्थना करतात का? रविवारी सुट्टी आहे आणि देवाने मला निवडले. कशाचं निवडलं? निवडलं तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आमचं मन बंद करा. 7 दिवस सेवा. काय रविवारी सेवा करायला येतं नाही? मला सांगितलं पाहिजे, मी माझी बायको आम्ही देवाची सेवा करतो, प्रभूने आम्हाला नोकरी दिली. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आम्हाला दोघांना लाख लाख रुपये पगार आहे, चांगली गोष्ट आहे. सुरुवातीला मी जातो, चांगली गोष्ट आहे. म्हटलं कोणत्या वारी जाता? म्हणे रविवारी. काय? मग तुझ्या बापाने तुला सुट्टी दिली म्हणजे या बापाच्या मागे. आणि वरून सांगतो मी देवाचा दास आहे. असा दास असतो का? असा दास असतो का? दास असा आहे जो सोयरी आवेरी देवाच्या वचनासाठी तयार असला पाहिजे. मला विचारले जरी कॉलेज साहेब तुम्ही आत्ता फोन केला की या कोल्हापूरला म्हणले तुम्ही जाता रस्त्यावर, तुम्ही कोणत्या रस्त्याने जाता? मी म्हणतो मी जेवढ्या वेळेला गेलो तेवढ्या वेळेला एका रस्त्याने कधीच गेलो नाही, कधीच नाही. कोल्हापूरला जायचंय जाऊन मैत्रिणी जातो, कधी चौफुल्याहून निघतो, कधी बारामतीहून निघतो, कधी वाट्याहून निघतो, कधी विट्याहून निघतो, कधी वाठरहून निघतो. कोणालाच माहिती नाही कोणत्या रस्त्याने.
येताना निघाल्यावर लोक म्हणतात, एक जण पाहताना मला सांगितलं, गोरे पालक साहेब तुम्ही हे जे देताय ना म्हणे हे बाकीच्या लोकांना जे विरोधक लोक आहेत तुमचा स्टेटस असतो की मी पुण्याला निघालो, मी इकडे निघालो, मुलांना आठवण ठेवा. हे बाकीचे लोक तुमच्या पाठीमागे पळत येतील तुम्हाला मारायला, त्यांना ते ऐकत सापडून मी होतो, मी त्यांचीच वाट पाहली. कारण मला वाट माहिती आहे, त्यांना वाट माहिती मार्ग मला माहिती आहे. येशूने म्हटलं मीच मार्ग आहे, त्यांना माहिती नाही. ते माझ्या मागे येते आंधळे होऊन बसते. हनन्याकडे निघाला धरून आणण्यासाठी, अंधारा झाला. आता हनन्याला दृष्टांत प्राप्त झाला. उठ उठ हनन्या उठ. कुठे जा म्हटलं? 10 नंबरचं वाक्य पटकन संपत आलंय. चला लवकर. इकडे दिविष्टात अनन्या नावाचा इकडे दिविष्टात हनन्या नावाचा कोण एक मनुष्य आहे. कुठे आहे? कुठे आहे? दिविष्टात आहे. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला. प्रभू त्याला दृष्टांत दिला हनन्याला. त्याने म्हटले, काय प्रभू? काय प्रभू बोल. प्रभू त्याला म्हणाला, प्रभू उठ, हा नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूद्याच्या घरी ताकद शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, हा. कारण पहा तो प्रार्थना करत आहे. तो प्रार्थना करत आहे. 3 दिवसापूर्वी मारणारा प्रार्थना करत आहे. 3 दिवसापूर्वी जो तुला मारण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आला तो आता बेचैन झालाय. 3 दिवस झाले तो त्या वाटेवर आहे. तो हनन्याचा त्याच्यासाठी प्रार्थना करतो, प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना करून त्याने काय पाहिलं आहे? आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य त्याने आता दृष्टांत पाहिला आहे. कुणी दृष्टांत पाहिला? शाऊलाने. जो उपवास करतो तो दृष्टांत पाहू शकतो. प्रेज द लॉर्ड. याला सांगा बाजूला. जो उपवास करतो तो काय पाहू शकतो? दृष्टांत. जो उपवास करतो तो प्रार्थना करू शकतो. जो उपवास करतो तो देवाच्या समोर थरथर कापत येऊ शकतो. जो उपवास करतो तो आपलं जीवन बदली करू शकतो. तो उपवास करतो तो आपल्या जीवनातलं आंधळेपण काढून टाकू शकतो. तो उपवास करतो तो आपल्या जीवनातले शाप काढून टाकू शकतो. तो उपवास करतो तो देवाच्या राज्याला तयार होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 3 दिवस आणि 3 रात्र उपवास केले आणि उपवास करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि 3ऱ्या दिवशी तो प्रार्थना करताना दृष्टांत पाहत आहे की कोण एक हनन्या नावाचा मनुष्य माझ्याकडे येत आहे. माझ्याकडे तो माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना केल्यावर पुन्हा मला दृष्टी प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाबरोबर जेव्हा आपण एन्काउंटर होतो, जेव्हा देवाच्या आत्म्याबरोबर आपण पवित्र आत्म्याबरोबर जेव्हा तो आपल्या समोर असेल त्यावेळेला देवाच्या लोकांना आपल्या जीवनातील सर्व बदल तर यावेळेला आपण त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार, जो प्रकाश शौलावर आला आणि जो पाऊल तयार झाला, तोच प्रकाश आपल्यावर यायला पाहिजे. तेच जीवन आपलं व्हायला पाहिजे. आपण छळ करणारे नव्हे, आपण छळ सहन करणारे. आपण दुःख देणारे नव्हे, तर आपण दुःख दूर करणारे होऊया. आपण लोकांना रडायला लावणारे नव्हे, तर लोकांसाठी रडणारे होऊया. आपण प्रार्थना बंद करणारे नव्हे, तर प्रार्थना करणारे होऊया. रावाशांना रावासक शाख यांना रावाशवानी रियांना भविष्याची नावा नावास्वारी प्रवास वचनाच्या बायांची आणि देखील तुझ्या वचनामध्ये स्थिर तुझ्या वचनामध्ये वाढ. यासाठी धन्यवाद. तुझा आशीर्वाद, तुझी कृपा, तुझ्या पवित्र हाताला तू आम्हाला निवडून वेगळं वेगळं तुझे गौरव तुझी आजचा पवित्र प्रभू आशीर्वाद येशूच्या सर्व प्रिय आणि तुझ्या येशूच्या